पहिलं असं आहे की पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधीची जी तरतूद आहे, ती तरतूद आपण अनुसूची 10 मध्ये 1955 साली 1985 साली सॉरी 1985 साली 52व्या घटना दुरुस्तीने आपण प्रस्तावित केली आणि ती या घटनेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर याच्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, या सगळ्या अनुसूची करण्याचं कारण काय? घटनेच्या प्रॉपर अनुच्छेदामध्ये आपण तसे बदल न करता एक स्वतंत्र अनुसूची तयार करतो. जशी 9वी अनुसूची अशी तयार करण्यात आली की या 9व्या अनुसूचीमध्ये कुठलाही कायदा असेल त्या कायद्या विरुद्ध तुम्हाला न्यायालयात दाद मागता येणार नाही. म्हणजे आपण शेतकऱ्यांचे प्रश्न जेव्हा बघितले तेव्हा शेतकऱ्यांवर न्यायबंदी एक प्रकारे टाकण्यात आली. शेतकरी सामाजिक न्यायापासून वंचित झाला, मग आपण उद्देशिकेमध्ये म्हटलेला सामाजिक न्याय राहिला का असे प्रश्न निर्माण झाले. तेच वैशिष्ट्य आणि तोच गुणधर्म 10व्या अनुसूचीला लागू पडतो. 10व्या अनुसूचीच्या विषयासंदर्भात तुम्हाला कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही, हे याचं एक ठळक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या अनुसूचीच्या अनुरोधाने पक्षांतर बदल कायदा अँटी डिफेक्शन बिल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस झालं आणि 1986 साली पक्षांतर बदल विरोध कायदा विरोध कंसामध्ये पक्षांतर बदल कंसात विरोध कायदा हा 1986 पासून लागू झालेला आहे. आता पक्षांतर या शब्दाचा अर्थ आपण थोडासा समजून घेऊया. पक्षांतर म्हणजे पक्षाशी पडलेलं अंतर. स्वतःच्या पक्षामध्ये आपल्या पक्षप्रमुखाशी किंवा पक्षाच्या इतर सदस्यांची पडलेलं अंतर, पक्षांतर. ज्याने कोणी पक्षांची अंतर ठेवलं असा माणूस हा पक्षांतर करून गेला किंवा एका पक्ष सोडून हा दुसऱ्या पक्षामध्ये गेला, असं जेव्हा होतं तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी किंवा त्याला थांबवण्यासाठी म्हणून हा कायदा आहे. जसा याचा गवगवा झाला, जसं याच्याबद्दलची माहिती सगळ्या जणांमध्ये प्रचलित आली, ते एवढंच का आता एका पार्टीतून लोकांना दुसऱ्या पार्टीत जाता येणार नाही, एका पार्टीची ध्येय धोरणं धरून ठेवावं लागेल. पण हा चुकीचा समज होता, गैरसमज होता. कारण याच्यामध्ये जे पुढं 10व्या अनुसूचीमध्ये जे दिलेलं आहे, ज्याच्यावरून हा कायदा निर्माण झाला, या कायद्यामध्ये एका पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तुम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये जाता येऊ शकतं. म्हणजे पक्ष बदल हा होऊ शकतो, फक्त त्याच्यावर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. ते निर्बंध आपण बघून घेतले पाहिजे. आणि पक्षांतर या शब्दाचा जो पहिला अर्थ मी सांगितला की पक्षाच्या आतमध्ये तुमचं वैचारिक अंतर जर पक्षाबरोबर पडलं असेल तर पक्ष प्रमुखाला तुमचं विधिमंडळाचं किंवा संसदेचं सदस्यत्व म्हणजे आमदारकी किंवा खासदारकी ही निलंबित करता येते, त्यांना सस्पेंड करता येतं आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. मग काय करायचं जर असं जर झालं, समजा एखाद्या खासदाराला किंवा आमदाराला असं वाटलं की आपल्यावर आणलेली ही जी बंदी आहे किंवा आपलं जे सदस्यत्व सभासदत्व ग्रहाचं विधानमंडळाचं असेल किंवा संसदेचं असेल, लोकसभेचं असेल, राज्यसभेचं असेल, ते अशा प्रकारे सस्पेंड केलेलं ते चुकीचं झालेलं आहे, आपल्यावर अन्याय आहे. तर न्यायालयात दाद मागता येत नाही. मग काय करायचं? तर त्याच्यासाठी पीठासन अधिकारी म्हणजे ज्याला आपण लोकसभेचा अध्यक्ष म्हणतो, त्याला जनरली पीठासन अधिकारी संबोधलेलं आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर. आता हे जे स्पीकर आणि प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे लोकसभा अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी याच्यामध्ये काय फरक आहे? जेव्हा अशा प्रकारची एखादी तक्रार किंवा पिटिशन हे लोकसभेच्या अध्यक्षाकडे येतं, तेव्हा त्याची चौकशी करण्यासाठी तुम्हाला एक अधिकारी नेमला जातो आणि त्या अधिकाऱ्याला प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा पीठासन अधिकारी असं म्हणतात. तो पीठासन अधिकारी एखाद्या प्रकरणात एखाद्या खासदाराचं आमदाराचं सदस्यत्व जर रद्द झालं असेल तर त्याची चौकशी करतो आणि त्याप्रमाणे निर्णय देतो. तो दिलेला निर्णय हा अंतिम समजला जातो.
त्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. त्याला एक छोटासा अपवाद आहे की न्यायालयात जर पीठासन अधिकाऱ्याने चौकशी दरम्यान एखाद्या पक्षाची बाजू घेऊन निपक्षपाती चौकशी केली नसेल आणि दुसरं त्यांनी चौकशी करायला अतिविलंब लावला असेल तर त्या कारणासाठी आपल्याला न्यायालयामध्ये जाता येऊ शकतं. अन्यथा न्यायालयामध्ये जाण्याची परवानगी या कायद्यामध्ये किंवा 10व्या अनुसूचीमध्ये आपल्याला दिलेली नाही. ही 10वी अनुसूची जेव्हा तयार झाली तेव्हा याचा बारकाईने अभ्यास केला आणि याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर जर सदसद विवेक आणि तज्ञ बुद्धीने आपण याच्याकडे बघितलं तर एखादी कात्री आपण तयार केली आणि त्या कात्रीने माणसाला फिट होतील असे कपडे सेप मध्ये विशिष्ट आकारामध्ये कापावे असा निर्देश केला. पण ती कात्री चांगले कपडे कापून त्याच्या भाराभर चिंध्या जर करत असेल तर या ठिकाणी विचार करायला लावणारी परिस्थिती आहे. आणि ही जी विचार करायला लावणारी परिस्थिती आहे ती आपल्याला असं सुचवते की या ठिकाणी बदल आवश्यक आहे. खरंच पक्षांतर्गत बदल विरोधी कायदा जो झाला, अँटी डिफेक्शन बिल जे झालं, त्याच्याने आमदारांच्या इकडच्या तिकडच्या उड्या कमी झाल्यात का? नाही. कारण त्याच्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहे त्या जरा आपण झरकण एकदा नजरेखालून घालून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे नेमकं कायद्याचं प्रारूप काय आहे ते. डिफेक्शन डिफाईन म्हणजे डिफेक्शनचा जो अर्थ आहे त्या डिफेक्शनच्या अर्थाचा म्हणजे पक्षांतर. डिफेक्शनचा अर्थ पक्षांतर. पक्षांतरचा अर्थ या अनुसूचीमध्ये या कायद्यामध्ये दिलेला आहे की पक्षाच्या भूमिकेशी ठेवलेले अंतर याचाच अर्थ एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे सुद्धा होऊ शकतो. कारवाई ही पक्षांतर्गत होते, पक्षाच्या आत होते. पण एखादा माणूस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला त्याच्यावर ही कारवाई होते पण केव्हा जर त्यांनी पहिल्या पक्षाच्या आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसेल तर. या कायद्यान्वये ज्या पक्षाचा उमेदवार पक्षाच्या तिकिटावर संसदेत खासदार म्हणून निवडून गेला असेल त्याला पक्षाचं मॅन्डेट म्हणजे पक्षाचा आदेश सोडून वर्तन करता येणार नाही. तसे केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते. ग्राउंड्स आहे रद्द होण्याचे. एखादा निर्वाचित सदस्याने निवडून आलेल्या खासदार किंवा आमदाराने स्वतःहून पार्टी सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. पार्टी आदेशाच्या विपरीत मतदान किंवा मत मांडले असेल तर. तिसरं एखाद्या अपक्ष सदस्याने कुठला पक्ष जॉईन केला असेल तर त्या अपक्षाचं अपक्षत्व गळून पडतं म्हणजे त्याचा आधी कुठला पक्ष नव्हताच असा माणूस जर एखाद्या पक्षात आला तर त्यालाही पक्षांतर या संकल्पनेत समाविष्ट केलेलं आहे. पण अशा सदस्यांवर ऍक्शन होत नाही कारण अपक्ष हा कुठल्या पक्षातून आलेला नसतो. चौथं जर एखादा नामनिर्देशित सदस्य झालेल्या व्यक्तीने जॉईन केले तर म्हणजे नॉमिनेटेड जसं आता 12 आमदार राज्यपालांच्या सहीच्या प्रतीक्षेत आहे हे नॉमिनेटेड आहे हे काही निवडून आलेले नाहीये. निवडून आलेला एखादा सदस्य जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असेल तर त्याला राजीनामा द्यावा लागेल किंवा मग अँटी डिफेक्शन बिलला सामोरं जावं लागेल. पण असा एखादा नॉमिनेटेड नामनिर्देशित खासदार किंवा आमदार जर त्याचं नामनिर्देशन केलेल्या बाबीला फाटा देऊन ते सोडून जर तो एखाद्या पक्षामध्ये जात असेल तर त्याला हा कायदा लागू पडतो. आता इथे एक बारकावा लक्षात घ्या की खासदार किंवा आमदार जे नामनिर्देशित केले जातात ते कुठल्या तरी पक्षाच्या नावाने नामनिर्देशित होतात. तुमच्या पक्षाचे किती आमच्या पक्षाचे किती. आता जर 12 लोकांची यादी बघितलं त्यात राष्ट्रवादीचे आहे, काँग्रेसचे आहे, शिवसेनेचे आहे, जे सत्ताधारी पक्ष असतं त्यांचं ते आतली मांडणी असते त्याप्रमाणे ते होतं. असा नामनिर्देशित सदस्य यांनी जर ते नामनिर्देशन सोडून एखादा पक्ष जॉईन केला असेल तर त्याला अँटी डिफेक्शन किंवा पक्षांतर संबोधलं जातं. म्हणजे कुठल्या कुठल्या बाबींना आपण पक्षांतर या व्याख्येखाली घेऊ शकतो त्याचं हे स्पष्टीकरण आहे.
पुढचंच आहे, असा निर्णय लोकसभा अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी यांना कळवून त्यांचा अंतिम आदेश, म्हणजे असं करण्याची मुभा आहे. पण त्यासाठी तुम्ही लोकसभा अध्यक्षाला किंवा विधानसभा अध्यक्षाला त्यांनी नेमून दिलेल्या पीठासन अधिकाऱ्याला, प्रिसाइडिंग ऑफिसरला जर कळवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय दिला, तर तुम्हाला अशा प्रकारे एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये पक्षांतर तुमचं ग्राह्य धरलं जातं. किंबहुना जर त्यांनी ग्राह्य धरलं नाही तर त्याच्यावरती ऍक्शन होऊ शकते. शेवटचं आहे, अशी प्रक्रिया अपात्रतेची यास संसदीय प्रक्रिया किंवा विधिमंडळीय प्रक्रिया गणले जाईल. या बाबतीत, पक्षांतराच्या बाबतीत कुठलीही कारवाई किंवा कुठलीही प्रोसेस, कुठलीही प्रक्रिया ही संसदीय प्रक्रिया जर खासदाराच्या बाबतीत असेल तर, आणि विधिमंडळीय प्रक्रिया जर राज्यांच्या विधिमंडळाच्या बाबतीत असेल तर, या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी मध्ये संसदीय प्रोसेस किंवा स्टेट असेंब्ली प्रोसेस असं त्यांना म्हणता येईल. आता याला काही अपवाद पण दिलेले आहे, जे कायद्याचं प्रारूप आपण समजून घेतोय. हे आपण पुढे पुढे आपल्याला कामाला येईल म्हणून थोडंसं विस्तृत सांगतो की याला अपवाद काय आहे. पहिला अपवाद आहे, 2/3 पार्टी सदस्यांनी असा निर्णय घेऊन पार्टी सोडली तर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. एखाद्या पार्टीचे समजा 100 आमदार असतील आणि त्याच्यापैकी 2/3 म्हणजे 75 आमदारांनी असं ठरवलं की आपण ही पार्टी सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जायचं, तर त्यांच्यावर मेजॉरिटीचा मान ठेवून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. दुसरा आहे, 10व्या अनुसूचीनंतर 1985 पासून पार्टीच्या विभाजनाला कायद्याने बंदी आहे. म्हणजे वेगळी पार्टी निर्माण होऊ शकते पण एका पार्टीच्या 2 पार्ट्या करता येत नाही. हे एक त्याच्यामध्ये अपवादाची परिस्थिती नमूद केलेली आहे की 85 नंतर पार्टीमध्ये एका पार्टीत 2 पार्ट्या, म्हणजे कोणी म्हणेल की 2 सेक्शन आम्ही एका पार्टीमध्ये करतो, तर तसं राहता येत नाही. आता पार्टीमध्ये गट असतात. एक गट मोहितेंचा, दुसरा गट विखे पाटलांचा, हे असे अंतर्गत गट असतात. पण हे रेकॉर्डवरचे गट नसतात. हे आतल्या राजकारणासाठी चालवलेले गट असतात. पण ऑन रेकॉर्ड किंवा कायदेशीररित्या तुम्हाला एका पार्टीमध्ये 2 पार्ट्या करून चालत नाही. दुसरी पार्टी, ते लोक बाहेर पडून दुसरी पार्टी फॉर्म करू शकतात, पण एका पार्टीत 2 पार्टीचं अस्तित्व हे कायद्याला मान्य नाही. आणि तिसरं अपवादाचं सगळ्यात मोठं, न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी. 10व्या सूची अन्वये सभागृहाच्या एखाद्या सदस्याच्या अपात्रतेशी निगडीत असलेल्या कोणत्याही बाबींच्या संदर्भात कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही. इथे न्यायालयाची अधिकारिता ही बंदित केलेली आहे. न्यायालयाच्या अधिकारितेवर एक प्रकारे बंदी लादलेली आहे. इथे प्रश्न असा होतो की जर न्यायालयाचं ज्युरिस्डिक्शन, न्यायालयाची कार्यकक्षा बघितली तर एका वाक्यात सर्वसाधारण असं सूत्र आहे की कुठेही अन्याय होत असेल तर न्याय मागण्यासाठी तुम्हाला न्यायालयात जाण्याची मुभा असावी. मग इथे जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही का? तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. आणि या ठिकाणी होलोहन केस म्हणून फेमस केस आहे, होलोहन वर्सेस प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस. ही 1993 साली सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस आली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये असंच सांगण्यात आलं की ही जी बंदी घातलेली आहे 10व्या अनुसूचीमध्ये की तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही, ही घटनाबाह्य आहे, ही असंविधानिक आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. आणि म्हणून ही जी बंदी आहे ती उठवावी. पण पार्लमेंटमध्ये बहुमताने पारित झालेली अनुसूची असल्यामुळं न्यायालयाने या ठिकाणी थोडी कच खाऊ भूमिका अशी घेतली की संसदेमध्ये कायदा पारित झालेला आहे, तो कायदा जर सर्वानुमते मंजूर होत असेल प्रेसिडेंटच्या सिग्नेचरनी, तर राष्ट्रपतीच्या सहीला एक न्यायिक अधिष्ठान सुद्धा आहे.
एक लीगल ऑथॉरिटी आहे आणि त्याच्यामुळं सर्वोच्च न्यायालय त्या कायद्याच्या आतमध्ये जाऊन हा कायदा चुकीचा आहे असा निर्णय देणार नाही, तर जी संसदीय किंवा विधिमंडळीय प्रक्रिया होते अशा प्रकारे अँटी डिफेक्शनची पक्षांतर्गत बदल झाला अशा प्रकरणामध्ये जी प्रक्रिया होते, प्रक्रिया करण्याचा अधिकार कोणाला आहे? ही लोकसभेच्या अध्यक्षाला आणि विधिमंडळाच्या अध्यक्षाला, पीठासीन अधिकाऱ्यांना. ही प्रक्रिया जर निपक्षपणे झाली नसेल, कारण शेवटी सगळी माणसंच असतात. कुठला लोकसभेचा अध्यक्ष किंवा कुठला विधानसभेचा अध्यक्ष हा कुठल्या तरी पक्षाचा माणूस असतो. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा त्या कालावधीपुरता राजीनामा दिलेला असतो आणि तो त्या संविधानिक पदावरती आरूढ होतो. तो कुठल्या तरी पक्षाचाच असतो, म्हणून पक्षपात होऊ शकतो हे गृहीत धरून सर्वोच्च न्यायालय ह्या होलाहन केसमध्ये 1993 साली असं म्हणालं की जर पीठासीन अधिकाऱ्याने लोकसभा अध्यक्ष, विधिमंडळाचा अध्यक्ष, प्रिसाइडिंग ऑफिसर यांनी जी काही चौकशी केली त्या चौकशीला तुम्हाला चॅलेंज करता येऊ शकतं, कायद्याला चॅलेंज केलेलं नाही. हे जे बारकावे आहेत ना याच्यातले, हे सर्वसाधारण जनतेच्या पचनी पडत नाही किंवा त्यांना त्याचं गमक कळत नाही काय आहे ते. पण हे बारकावे लक्षात घेताना कायदेशीर बाबी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. अशा कायदेशीर बाबीबद्दल कधीतरी युपीएससी एमपीएससी मध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नावरती मग हे खालीलपैकी कुठला एक अपवाद आहे की नाही आहे अशा प्रकारे जेव्हा येतं ना, तेव्हा मात्र हे नॉलेज निश्चितपणे तुम्हाला उपयोगी पडतं. त्याशिवाय सुद्धा हे नॉलेज तुम्हाला असं मत निर्धारित करण्यासाठी उपयोगी पडू शकतं की केलं काय आणि झालं काय, त्याचा परिणाम काय. तर एखाद्या व्यक्तीची राजकीय बाजू समजून न घेता त्याच्यावर पक्षपात झाला असेल किंवा मग त्या प्रक्रियेला विनाकारण जास्त वेळ लावला असेल, म्हणजे एखाद्या सदस्याचं सदस्यत्वाची मर्यादा जी 5 वर्षाची आहे खासदारकी आमदारकीची आणि त्यासाठी तुम्ही 2 वर्ष त्याची चौकशीच करत ठेवाल, तर ते पण त्या चौकशीच्या दरम्यान त्याची न्यायबंदीत झाल्यासारखे, त्याला कुठं जाता येणार नाही, काही करता येणार नाही, तो सदस्य राहणार नाही. या 2 बाबी आहे, म्हणजे पक्षपात आणि अतिविलंब. मग असा प्रश्न निर्माण होतो की पीठासीन अधिकाऱ्यांनी ही चौकशी करावी, त्याला काही कालमर्यादा नाही का? तर त्याला घटनेमध्ये कायद्यामध्ये कुठेही कालमर्यादा नाहीये. चौकशी केली जाईल एवढंच म्हटलेलं आहे, पण ती लवकरात लवकर होईल की विशिष्ट कालमर्यादेत होईल असा काही शब्दप्रयोग कायद्यात नाहीये, या 10व्या अनुसूचितही नाहीये. त्याच्यामुळं तो अधोरेखित करताना न्यायालय म्हटलं की येस, हे जर अन्याय असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, असा महत्वाचा निर्णय या कोलाहल केसच्या संदर्भाने आपल्या समोर आला पार्टीच्या सदस्याची अपात्रता किंवा पात्रता ठरवण्याच्या प्रकरणामध्ये. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. आता आता ओव्हरऑल हे सगळं कायदेशीर डिस्कशन आपल्या लक्षात आलं, आपण हे समजलं. पक्षांतर या शब्दाचा पहिला अर्थ पक्षाबरोबर झालेलं वैचारिक मतांचं अंतर, हे जास्त महत्वाचं एवढ्यासाठी आहे की एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणारा माणूस एका पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला, संपलं, दुसऱ्या पक्षामध्ये दुसरा पक्ष त्याला काहीतरी पोस्ट देईल, त्याला कुठंतरी नामनिर्देश करेल, त्याची पुनर्स्थापना आमदारकी खासदारकीच्या माध्यमातून होऊ शकेल, पोटनिवडणूक असेल किंवा अजून एखादी कुठली निवडणूक आली तर त्याच्यामध्ये त्याला चान्स मिळू शकेल. त्या लोकांवरती बंधन नाहीच आहे. म्हणून आपल्याला आज दिसतं की एका पक्षातले लोक आज रोज दुसऱ्या पक्षात जातात. सरसकट घोडेबाजार होऊ नये म्हणून हा कायदा आणलेला आहे. ही जी हाकाटी होती ती हाकाटी काळाच्या ओघामध्ये पोकळ ठरलेली आहे. आणि म्हणून इथे तिसरा प्रश्न जो महत्वाचा आहे की आपल्याला याच्यावर काय करता येऊ शकतं, याच्यावर सखोल विश्लेषण, तज्ञांचं मत आणि संशोधन, संविधानिक संशोधन होणं महत्वाचं आहे. की तुम्ही कात्री बनवली रीतसर सेफ मध्ये एखाद्या माणसाच्या मापाचे कपडे कापण्यासाठी, पण ती कात्री चांगले चांगले कपडे कापून त्याच्या चिंध्या जेव्हा करते तेव्हा विचार पडतो की कायदा हे शस्त्र म्हणून जर सत्ताधारी लोकांच्या हातात आलं तर त्याचा दुरुपयोग कसा होऊ शकतो. पक्षांच्या मताशी मतभेद असले तरी पक्ष श्रेष्ठी तुम्हाला त्या सदस्यत्वावरून निलंबित करू शकते. तुमचं सदस्यत्व निलंबित होतं. पक्ष प्रमुखाने एवढंच सांगायचं की हे जे मत यांनी विधानसभेत
किंवा संसदेत मांडलेलं आहे हे पक्षांच्या मताशी विसंगत आहे. उदाहरण देताना आम्ही ओबीसीच्या रिझर्वेशनचं उदाहरण दिलं, ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचं उदाहरण दिलं. ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार म्हणून जो पक्ष म्हणतो तोच 3 वर्षांनी म्हणतो की ते होणार नाही. म्हणजे पक्षाने आपली भूमिका बदलली. त्याच्यावर काही अंकुश आहे का? त्याच्यावर अंकुश नाही. म्हणून इथं काय केलं जाऊ शकतं असं जर तुम्ही मला विचाराल, तर मी म्हणेल जो पक्ष आपला जाहीरनामा निवडणुकीमध्ये जाहीर करतो, त्याला कायदेशीर कॉन्ट्रॅक्च्युअल करार आहे असं कायद्यामध्ये गणलं जात नाही. ते गणलं गेलं पाहिजे. त्यासाठी संसदेत एखादी कायदा दुरुस्ती आली पाहिजे, घटना दुरुस्ती आली पाहिजे आणि त्या बरहुकूम असा कायदा निर्माण झाला पाहिजे, की मग तो इंडिव्हिज्युअल आमदार खासदार असो की त्याचा पक्ष असो, त्यांनी जनतेला जी वचनं, ज्या भूलथापा, जे प्रॉमिजेस केले, त्या प्रॉमिजेस प्रमाणे जर त्यांनी काम केलं नसेल, तर त्याच्यावरती क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला मतं दिली, तो खासदार झाला, पण आता तो लोकांची कामं करत नाही. लोक कामं करायला गेले तर तो सरळ सांगतो की मी तर तुम्हाला त्यावेळी पैसे देऊन तुमची मतं घेतली हो, आता तुम्ही तुमच्या कामाचं मला काय सांगता? तुम्ही जा ते पोलीस स्टेशन मध्ये, तो ठाणेदार तुमचा FIR घेतो की नाही घेत ते तुमचं काम आहे, तुम्ही बघा, तुम्ही माझ्याकडे त्यासाठी येऊ नका. असे जे घटना आणि प्रसंग आपण या संविधान पारायणामध्ये अनेक वेळा बघितलेले आणि त्याची चर्चाही केलेली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? त्या आमदाराला, त्या खासदाराला जेवढा गडेलठ्ठ पगार आणि अमाप वारेमाप सवलती उधळल्या जातात त्याच्यावर, त्या निमित्ताने त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय, त्याची अकाउंटेबिलिटी काय, त्याची जबाबदारी काय? कमीत कमी तुझ्या पक्षाची जाहीरनाम्यात उद्धृत केलेली वचनं तरी पूर्ती केली पाहिजे तू. आणि ती वचनपूर्ती तुम्ही करत नसाल तर तो जनतेचा विश्वासघात नाही का, या संबंधीचा कायदा येणं आवश्यक आहे. आता जो कायदा आलेला आहे, अँटी डिफेक्शन बिल छानसी पासून चालू आहे, याच्यामध्ये कोणीही विशेष काही बघत नाही. या बिलानी पक्षांतर या शब्दाच्या अर्थाने पक्षाशी विपरीत असलेली मतं म्हणजे पक्षांतर आणि त्याचं सदस्यत्व रद्द, ही जे टांगती तलवार तुम्ही खासदार आणि आमदारांच्या डोक्यावरती लादून ठेवता, त्याचा परिणाम असा होतो की तो खासदार किंवा आमदार त्याच्या स्वतःच्या मनामध्ये एखादं तत्व, एखादं प्रिन्सिपल, एखादं मत असेल आणि त्या मतानुसार त्याला समाजासाठी काही करायचं असेल, तो ज्या समाजाचा, ज्या प्रवर्गाचा, ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करत असेल, त्या समूहासाठी जर त्याला काही करायचं असेल तर त्याचं मत हे पक्षाच्या मताच्या विसंगत होता कामा नये. ही जी कुऱ्हाड कायद्याची आपल्या मानेवर येऊन ठेपलेली आहे, त्याच्यानी लोकशाही संपली. लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकांचा प्रतिनिधी हा संदर्भ संपला. लोकांनी पक्षासाठी निवडून दिलेला पक्षाचा माणूस म्हणजे पक्षाच्या दावणीला बांधलेलं जनावर. आणि पक्षाच्या दावणीला अशा प्रकारे आपण जेव्हा बांधले जातो, तेव्हा पक्षीय राजकारणावर घटनेचा काही अंकुश आहे का? तर हा जो 10व्या अनुसूचीमध्ये तुम्हाला अंकुश दिसतो, हा पोकळ बांबू आहे. हा अंकुश खरा अंकुश नाहीये. याच्यामध्ये संशोधन होऊन काळाची गरज म्हणून आपल्याला या ठिकाणी वेगळा विचार करणं आवश्यक आहे. आता राहिला प्रश्न व्हीपचा. मी मुद्दाम व्हीप हा नंतर ठेवलाय सगळ्यात. पार्टी व्हीप बद्दल खूप लोकांना कोडं असतं. काही लोकांना कौतुकही असतं. काही लोकांना त्याचं उदू-उदूही करावंसं वाटतं. पार्टी व्हीप म्हणजे मराठीमध्ये पक्षप्रतोद, पक्षप्रतोद हा शब्द आहे. पक्षप्रतोद याला मी दुसरा कुठला मराठीत सोपा शब्द आहे का शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो काही मला तितकासा अनुरूप वाटला नाही, म्हणून पक्षप्रतोद आपण हे पद घेऊन चालूया. आता हे आपण समजून घेऊया पक्षप्रतोद म्हणजे काय. प्रत्येक पक्ष हा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये आणि राज्य परिषदेमध्ये आपला एक एक गटनेता नेमतो. तो गटनेता म्हणजे पक्षप्रतोद. आणि या पक्षप्रतोदाचं काम असतं की पक्षाचे जे सदस्य आहेत, जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते पक्षाच्या मताप्रमाणे
त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागत असतात. पक्षाची विचारसरणी सोडून जर कोणी वागत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवणे म्हणजे पक्ष प्रतोदाचं काम आहे. त्याला आपण पार्टी व्हीप म्हणतो. आणि 2 कारणं याच्यासाठी सांगितली जातात. ही निर्मिती अँटी डिफेक्शन बिल मध्येच झालेली आहे. 2 कारणं सांगितली जातात. ती कारणं अशी की पक्षाला शिस्त असली पाहिजे. बरोबर आहे. हे कारण रास्त आहे. पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे. दुसरं महत्वाचं की ज्यावेळी सभासद विशिष्ट संख्येने सभागृहामध्ये हजर असले पाहिजे, तेव्हा त्याला एक हजेरी सिस्टीम असली पाहिजे आणि ती हजेरी सिस्टीम अशा पक्ष प्रतोदाच्या अशा गटनेत्याच्या माध्यमातून राबवली जाते की एवढ्या लोकांनी इतके वाजता हजर राहिलंच पाहिजे. आणि तिसरा शेवटचा मुद्दा, एखाद्या मुद्द्याच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करण्याचे जे आदेश किंवा आज्ञा असतात ते पक्ष प्रतोदाला काढण्याचे अधिकार आहेत. तसं तो आदेश काढू शकतो आणि तसे आदेश त्यांनी काढले त्याला पार्टी व्हीप म्हणतात. थोडक्यात पार्टी व्हीपला अनुसूचित 10 आणि अँटी डिफेक्शन बिल, पक्षांतर्गत बदल विरोधी कायदा 1986 या दोन्हीमध्ये प्रावधान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे पक्ष व्हीप काही हा कुठून काही पक्षाने स्वतःचा निर्माण केला असं नाहीये. त्याला संविधानिक अधिष्ठान आहे. त्याला संविधानिक दर्जा आहे आणि तो दर्जा पक्षामध्ये शिस्त लावण्यासाठी एक विशिष्ट अटेंडन्स पक्षाबद्दलचं सभागृहामध्ये निर्माण करण्यासाठी आणि पक्षाच्या विचारसरणी नुसारच मतदान बाजूने किंवा त्याच्या विपक्ष करण्यासाठी काढलेले आदेश त्याला आपण सामूहिकरित्या पक्ष व्हीप संबोधतो. आता एवढं सगळं विवेचन याच्यावर बघितल्यावर प्रश्न निर्माण होतो की जर एखाद्या समाज समूहाचा काही प्रश्न असेल आणि तो सोडवायचा असेल आणि त्या समाज समूहाचे काही आमदार किंवा खासदार असतील तर त्यांच्यावर पक्ष बळजबरी करतं का? त्यांची मुस्कटदाबी होते का? तर याचं उत्तर सरळ शब्दात आहे, हो होते. तर एकदा तुम्ही तुमची सामाजिक असेल किंवा राजकीय संघटना असेल ती सोडून जर एखाद्या पक्षामध्ये तुम्ही सामील झाला असाल तर त्या पक्षाची भूमिका तुम्ही अंगीकारली असाच कायदेशीर संविधानिक अर्थ त्याचा लावला जातो. आणि पहिलं जे आहे की राष्ट्रपतीने नामनिर्देशित केलेल्या, मला सांगा राष्ट्रपती काय स्वतःच्या मताने नामनिर्देशित करतच नाही. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे काम करतात आणि मंत्रिमंडळाचा सल्ला हा कुठल्या तरी पक्षाने दिलेला सल्ला असतो. म्हणजे पक्षाचेच ते खासदार किंवा पक्षाचेच ते आमदार असतात. हे राज्यपालांनी किंवा राष्ट्रपतींनी स्वतंत्ररित्या नामनिर्देशित केलेले असतात असं नाही. म्हणून आपण 73-74 अनुच्छेद जेव्हा बघितला तेव्हा आपल्या लक्षात आलं की राष्ट्रपती किंवा राज्यपाल, आता आपण पुढच्या सेक्शन्स मध्ये जेव्हा बघू, राज्यपालाचं अजून आपल्याला बघायचं आहे. राष्ट्रपती हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर हुकूमत काम करतात. म्हणजे केंद्रात जे पक्ष आहे त्या पक्षांनी जसं जसं ठरवलं त्याचीच नावं राष्ट्रपतीकडे जातात आणि ते नामनिर्देशित करतात. म्हणजे हा जो नियम आहे किंवा अशा प्रकारचं पक्ष त्याच्यावर कारवाई करणार नाही असं होत नाही. पक्षाचा माणूस आहे, पक्षाची लेबल असल्याशिवाय तो तिथे जात नाही किंवा त्याला त्याचं नामनिर्देशनासाठी नाव दिलं जात नाही. एखादा अपक्ष माणूस जर अशा प्रकारे राष्ट्रपतीने नामनिर्देशित केला असेल तर तोही त्याचं नाव जेव्हा सूचित केलं जातं, प्रस्तावित केलं जातं, ते प्रस्ताव कुठल्या तरी पक्षाच्या वतीनेच जात असतो आणि शेवटी हे केंद्रीय मंत्रिमंडळाने ठरवायचं असतं की कुठल्या पक्षाचे किती घ्यायचे, काय घ्यायचे, कोणाला किती प्रतिनिधित्व द्यायचं आहे. त्याप्रमाणे जे संविधानिक निकष आहे त्या अनुसार तेवढी नावं त्या पक्षाच्या उमेदवारांची, सदस्यांची घेऊन हे राष्ट्रपतीकडे पाठविले जातात. त्यावरून राष्ट्रपती त्यांचं नामनिर्देशन जारी करतो. त्या पळवाटांचाच उपयोग जास्त केला जातो असं आपल्याला दिसतं. तरतुदी सगळ्या आहे पण तरतुदीमध्ये जे अपवाद आहे त्या अपवादाचा जास्त फायदा घेतला जातो. त्या अपवादाचा फायदा घेऊन आपलं कसं नामनिर्धारण ठेवायचं ते सगळं केलं जातं. सगळ्यात मोठा अपवाद आपण जो बघितला की न्यायालयाला जाण्यात बंदी आहे. असं तुम्ही जाऊ शकत नाही. कालावधी किती 5 वर्षाचा असतो. न्यायालयीय प्रक्रिया कुठलीही केस आहे की ज्याच्या 5 वर्षाच्या आतमध्ये संपून जाईल तेही संपत नाही. म्हणजे ही सिस्टीम एक प्रकारे डिफंक्ट किंवा अकार्यक्षम कशी झालेली आहे हे या ठिकाणी मुमुक्षु आणि विश्लेषक बुद्धीने पाहणं आवश्यक आहे. टीका केवळ टीकेसाठी टीका म्हणून नाही
तर जर अँटी डिफेक्शन बिल असं झालेलं आहे आणि ते बिल 1986 पासून तो कायदा म्हणून आलेला आहे. 10वी अनुसूची हे राजीव गांधी पंतप्रधान असताना 52व्या घटना दुरुस्तीनुसार जर घटनेमध्ये समाविष्ट झालेली आहे, तर त्याचा सर्वसाधारण समाज स्तरावर काय फायदा झालेला आहे याचं जेव्हा उत्तर शोधण्याचं आपण प्रयत्न करतो, तेव्हा हे विश्लेषण आपल्याला सगळं करावं लागतं. आणि दिसतं चित्र कसं आहे की एखादा पक्ष प्रमुखाने एखादी भूमिका घेतली की त्याचा कुठलाही आमदार त्याच्या विपरीत भूमिका घेतच नाही, घेऊच शकत नाही. अरे प्रश्न मोठे आहे. मग ते मराठा रिझर्वेशन असो, ओबीसीची जातनिहाय जनगणना असो, की अजून कुठल्या प्रवर्गाचे प्रश्न असो, हे कोणाच्या हातात दिलेल्या पक्षप्रमुखाच्या. पक्षप्रमुख म्हणजे पक्षाच्या हातात गेला असं समजा. मग आता त्या पक्षाचं शासन नाही. त्या पक्षावर अंतर्गत निर्बंध किंवा अंकुश संविधानाचा काय राहिलेला आहे? म्हणून मी म्हणालो, की या जाहीरनाम्याचा विचार होऊन त्या पक्षांनी काय जनतेला प्रॉमिजेस केले, वचनपूर्ती झाली की नाही, ते बघितलं पाहिजे. ती जर झाली नसेल, तसं समान नागरी कायदा आम्ही आणू, असं बीजेपीचं होतं. सर्व प्रकारची गरिबी आम्ही नष्ट करू, असं काँग्रेसचं होतं. अनेक पक्षाचे तुम्ही जाहीरनामे बघा. आम्ही संविधान पाळू, संविधानाच्या एकनिष्ठ लोक. कसले एकनिष्ठ आहे तुम्ही? संविधान काय म्हणतं? लोककल्याणकारी, जनकल्याणकारी राज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. कुठला राजकीय पक्ष आहे जो आज जनकल्याणकारी आणि लोककल्याणकारी राज्य निर्मितीच्या मागे लागलेला आहे? सगळे राजकीय पक्ष स्वतःचं मुख्यालय कसं 1800 करोडचं बांधता येईल, स्वतःचं कसं फंड वाढवता येईल, कारण पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला अर्थकारण करावं लागेल आणि त्याच्यावरून सगळं राजकारण राज्यातलं आणि देशातलं ढवळावं लागेल, असा जर प्रयत्न पक्ष करत असतील, तर प्रश्न इथे असा आहे की त्यांच्यावर अंकुश कोणाचा? आणि आज तो अंकुश घटनेमध्ये कुठेही निर्विवादपणे दिसत नाही. वादातीत अंकुश दिसतो. सांगायला तुम्हाला प्रयोजन सही काय 10वी सूची आहे. अरे पण 10व्या सूचीचा उपयोग काय झाला? कात्री आहे, पण मध्ये कपडे कापायला तुम्ही भाराभर चिंध्या कापण्यासाठी त्याचा उपयोग करताय. म्हणून राजकीय पक्ष याच्या हातात जर आपण संविधानिक शासनाची सगळी शक्ती प्रदान करत असू, तर त्या राजकीय पक्षावर ऍज अ ऑर्गनायझेशन, एक संघटना म्हणून आपण निर्बंध निर्माण केले पाहिजे. ही काळाची गरज आहे. किंबहुना असा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी सुप्रीम कोर्ट किंवा निवडणूक आयोगाचे आयुक्त यांच्याकडे साईन करूनच निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे, की जर ही वचनपूर्ती मी केली नाही, तर मी जनतेचा विश्वासघात केला असं होईल, हे मी कबूल करतो. अशा प्रकारचं एक करार त्याच्याकडून करून घ्यायला काय हरकत आहे? साध्या साध्या गोष्टी आपण लेनदेन असतं साधं, ते लेनदेन करत असताना आपण कॉन्ट्रॅक्ट करून घेतो. कुठेतरी एखादी रसीद पावती लिहून घेतो, कुठेतरी एका कागदावर लिहून घेतो की आज मी ह्या माणसाला भेटून माझी गरजेप्रमाणे त्यांनी मला मदत केली, त्याचे परत करण्याचे मी आश्वासन देतो, असं एखादं प्रॉमिसरी नोट लिहून घेतो, रसीद पावती एखाद्या वेळी लिहून घेतो, इसार पावती म्हणतात तशा प्रकारे आपण लिहून घेतो. साध्या व्यवहाराची जर इसार पावती घेतो, तर बापू हो, जेव्हा तुम्ही मतदान करता, तुमचं मत इतकं मौलिक आणि मूल्यवान आहे, तर त्या मताची इसार पावती काऊन नाही करून घेत? की जर हे नाही दिलं, तर तुझ्यावरती ऍक्शन होईल. आणि इंडियन पिनल कोड आहे, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. गुन्हेगारी पद्धतीने समाजाची, या देशातल्या लोकांची फसवणूक होते रोजच्या रोज. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडू. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबत नाही ते आम्ही बघू. मागच्या 20 वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देश भोगतो आहे. ही जबाबदारी कोणाची? राज्याची, शासनकर्त्यांची? मी तर म्हणेल त्या पक्षाची जो पक्ष सत्तेसाठी हपापलेला आहे, जो सत्तेवर येऊन शासकीय शक्ती वापरून या देशामध्ये सत्ता भोगू इच्छितो, त्यांची जबाबदारी निर्धारित झाली पाहिजे की नाही? त्यांचा स्वतःचा खर्च निर्धारित झाले पाहिजे की नाही? 4-4.5 हजार करोड महाराष्ट्र राज्यासारख्या राज्याचं जाहिरातीचं बिल आहे आणि 11 ते 17,000 करोड केंद्र शासनाच्या जाहिरातीचं बिल आहे. हे कोणाचे पैसे आहेत? पैसा माझा, जाहिरात तुझी, जागोजागी फोटो तुझे, जागोजागी योजना काय? अरे योजना असल्या तर त्या योजना पंतप्रधानाच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या कशा असतील? त्या योजना जनतेच्या असायला पाहिजे. आणि त्या मुख्यमंत्र्याच्या योजना असतील तर त्या मुख्यमंत्र्यांच्या किंवा पंतप्रधानाच्या योजनेवर तुम्हाला तुमचा फोटो कशाला पाहिजे? तुम्ही लोकसेवक आहात.
लोकसेवक हे लोकांचाच पैसा लोकांसाठी वापरावा असा संविधानाचा प्रघात आहे. पण तो तसं होतो का? तसं होत नाही. त्याचं महत्वाचं कारण घटना अपुरी पडत चालली आहे. घटना काही संदर्भात कालबाह्य होत चाललेली आहे. संविधानाचं पारायण करायचं म्हणजे नुसतं संविधानाचा उदो करून नाही, संविधानाचं क्रिटिकल अनालिसिस, विश्लेषणात्मक चर्चा झाली पाहिजे. आणि ते होत असताना एक साधं चित्र जर असं दिसत असेल की घटनेत जर ही सगळी मूल्य आहे, अगदी उद्देशिकेपासून तर मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य सगळ्यांचा उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे, तर हे तसं जनकल्याणकारी राज्य का होत नाही? का सर्वसाधारण जनतेची पिळवणूक होते? काय सिस्टीम आहे? कुठल्या सिस्टीमने आपण आपली शासन आणि प्रशासन प्रणाली राबवत आहोत, हे सिस्टीम तर एकदा समजून घेऊया. आणि ती सिस्टीम समजून घेण्याचा उपक्रम म्हणजे संविधान पारायण. आणि जेव्हा तुम्ही ती सिस्टीम समजून घेता, तेव्हा त्या सिस्टीम मधले बारकावे तुमच्या लक्षात आल्यानंतर चांगलं काय आणि वाईट काय हेही तुम्हाला समजतं. किंबहुना ते समजलंच पाहिजे, नाही तर पारायण अर्धवट आहे. पारायण नुसतं स्तुती केल्यासारखं होईल. स्तुती तर नक्कीच करा, ज्या ठिकाणी योग्य असेल तिथे स्तुती करा, पण जिथे स्तुती तुल्य गोष्टी नाही आहेत तिथे सत्य मांडायला शिका. न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब जे म्हटले की खरं बोलायला घाबरू नका. पक्षांच्या राजकारणामध्ये सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर जे प्रस्थापितांचे पक्ष आहेत ते निरंकुश काम करतात. पक्ष म्हणून त्याच्यावर अंकुश काही नाही. ते लोक काय म्हणतात, मग जनता तुम्हाला धडा शिकवेल. जनता धडा शिकवेल तेव्हा शिकवेल, पण जनतेने संविधान आणि कायदा निर्माण केलाय, त्या कायद्याने धडा शिकवला पाहिजे ना त्याला पहिला. तो कायदा कुठे आहे? तो असा कायदा या देशामध्ये असा कायदा का नाही की जो आमदाराची आणि खासदारांची जबाबदारी निश्चित करू शकतो? किंबहुना जबाबदारीचं पालन झालं नाही तर नागरी असो किंवा गुन्हेगारी स्वरूपाचं असो त्याच्यावरती ताडण का होत नाही? हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी अधोरेखित करून सांगावंसं वाटतो की हे ताडण जर झालं नाही तर एरे माझ्या मागल्या हा असाच प्रघात सुरू राहील. मग एवढी चांगली घटना आहे, मग लोक म्हणतील नाही ही घटनाच वाईट आहे कारण ती आंबेडकरांनी लिहिलेली आहे, ती लोकशाहीच वाईट आहे, या ठिकाणी अशाच प्रकारचं राज्य पाहिजे, त्याच्यापेक्षा तर आमची संस्कृती फार चांगली आहे, त्याच्यापेक्षा तर आमचे धर्म संस्कृतीचे निकष फार चांगले आहे, सर्वसमावेशक आहे. आणि म्हणून एका बाजूनी संविधानाला बदनाम करून दुसऱ्या बाजूनी धर्म प्रेरित राष्ट्र निर्माण करण्याचा जो प्रकार चालू आहे तोही आपल्या लक्षात आला पाहिजे. संविधान बदनाम होतंय, संविधान व्यवस्थित नाहीये असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते संविधान दुरुस्त करण्याची प्राथमिक जबाबदारी ही शासनाची आहे. पण शासनाला माहिती झालं आपल्या अंगावर येईल. आपल्या अंगावर म्हणजे पक्षाच्या अंगावर येईल. कारण पक्षच शेवटी सत्ताधारी आहेत ना, त्यांच्या अंगावर येईल. त्याच्यामुळे ते करत नाही. मग हा तरी 10वी सूची तरी अनुसूची आणण्याचा प्रकार तुम्ही का केला? नाही, शिस्त लावण्यासाठी, व्हीप लावण्या. अरे पण ते तर पक्षाच्याच फायद्याचं झालं. त्या शिस्तीतून तुम्ही अपवाद असे दिले की एक पक्षाचा राजीनामा देऊन दुसरीकडे तो जाऊ शकतो, न्यायालयामध्ये त्याला जाता येत नाही, वगैरे वगैरे सगळं तुम्ही लिहिलं. म्हणजे एका बाजूला नियम मोठा करायचा आणि अपवाद खाली 3-4 असे लिहायचे की त्या नियमाला तुम्ही गुंडाळून टाकलं. असा जर प्रकार होत असेल आणि त्याच बाजूला दुसऱ्या साईडनी त्याच नियमाचा वापर करून तुम्ही लोकप्रतिनिधीचं तोंड दाबता तिथे संसदेमध्ये. तुम्ही ओबीसीच्या विरुद्ध एकाही ओबीसीच्या खासदारांनी हक्कभंग आणला नाही, आणू शकत नाही. कारण पक्षाने भूमिका जातनीय जनगणनेची जी घेतली त्याला होय बा म्हणाच लागतं. नाय बा आणि होय बा असे जर आम्ही आमचे खासदार आमदार करून ठेवत असू सभागृहांमधले, पक्ष म्हणेल नाय बा तर नाय बा आणि पक्ष म्हणेल होय बा तर होय बा, पण मग पक्ष चालवतो लष्कर ए तोयबा असं म्हटलं तर काही चुकेल का? हे लष्कर ए तोयबाचा एक प्रकारे दहशतवादच आहे ना. तुम्ही आमदाराला त्याच्या मनातलं त्याच्या समूहासाठीच काही मत मांडू देत नाही कारण ते पक्षाचे विरोधी आहे म्हणून. मग पक्षाची भूमिका तरी स्पष्ट करा. आणि पक्ष निवडणुकीला जात असताना जी जाहीरनामा घेऊन गेला त्याची पूर्तता झाली नाही, वचनपूर्ती झाली नाही, मग तुमच्यावर ऍक्शन कुठे आहे? त्यांच्यावर ऍक्शन नाही. म्हणून हा एक प्रकारचा
जो एक लष्करे तोयबा प्रकार झालेला आहे तो या होयबा आणि नायबांमुळे झालेला आहे. मला आजपर्यंत या देशामध्ये अशा प्रकारचा कुठलाही खासदार टाहो फोडून उठून दिसलेला नाही. हे सगळं आमूलाग्र बदललं पाहिजे. अशा प्रकारचा कुठलाही आमदार दिसलेला नाही की सगळं बदललं पाहिजे. तो पाहतो 5 वर्ष मला मिळाले आहे ना, 5 वर्षामध्ये मला काय गबन करून घ्यायचंय ते करून घ्या. ओबीसी बीबीसी काय ते प्रवर्ग बिवर्ग विमुक्त ते आपण नंतर बघू. थोडंफार बोलायला रस्त्यावर जायचं, आंदोलनं करायची, हा तर अतिशय विकृत प्रकार सुरू झालाय की लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले त्या पक्षामध्ये त्या पक्षाचे मंत्री आहे आणि तो मंत्री रस्त्यावर आंदोलन करतो ना, रस्ता रोखून सभा घेऊन मोठमोठ्या वल्गनात मोठमोठं बोलणं. एवढे खुळे आहात का हो आपण? आणि खरंच आपण खुळे आहोतच. आपण खुळे आहोत. आपल्याला आपलं संविधान अजून पुरेसं कळलेलं नाही. काय करावं ते आपल्याला समजत नाही. आपल्याला संभ्रमावस्थेत टाकलेलं आहे आणि म्हणूनच ते सत्ताधीश आहे. सत्ताधीशांनी खुळ्यांना खुळं समजणं हा गुन्हा नाही आहे. कारण खुळा खुळाच आहे ना. तो म्हणतो ठीक आहे, द्या आम्हाला भूलथापा. आम्ही तुमच्या भूलथापाला बळी पडून पांढरे कपडे घालून शेवटी तुम्हालाच सत्ता देणार हो साहेब. फक्त तेवढं आपलं काय असेल ते 2, 4, 5 वर्षातलं जरा डबोलं कसं माझं भरेल तेवढं बघून घ्या. इथे ओशाळलं संविधान. इथे संपली आमची कॉन्स्टिट्यूशन आणि हा संदेश प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये जर बीज म्हणून आज रुजत असेल, माझी असं हमखास तुम्हाला म्हणणं नाहीये. फक्त हमखास मी एवढंच सांगतो की याचा विचार व्हावा. याचा विचार झाल्याशिवाय याच्यातून तुम्हाला मार्ग दिसणार नाही. आणि तुमच्या वाडवडिलांची पिढी गेली, तुमची गेल्यानंतर तुमच्या मुलांची अशीच जाणार याची गॅरंटी देतो तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हयातीत हा विचार करून काही बदल करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. बदलाची संकल्पना छत्रपतींच्या डोक्यात आली नसती तर बदल झालाच नसता. ही हिंदवी स्वराज्याची रयत निर्माण झालीच नसती. बदलाची संकल्पना फुलेंच्या मनात आली नसती तर शिक्षणामध्ये क्रांती आणि एवढा बदल या देशामध्ये झालाच नसता. आरक्षणाची संकल्पना शाहूंच्या डोक्यात आली नसती आणि घटनेमध्ये ही सगळी तत्व शासनकर्त्या जमातीपासून शिक्षणापासून आरक्षणापर्यंत जर आंबेडकरांनी आणली नसती तर हे झालंच नसतं. त्या त्या काळामध्ये ते करणं आवश्यक होतं. एक क्रिटिकल विश्लेषण होतं, अभ्यास होता आणि त्या अभ्यासातून काहीतरी नवनिर्मिती होती. नुसतं अभ्यास करून बोमा मारणं, आंदोलन ठोकणं, चक्का जाम करणं आणि इकडे पोलीस पळतात आणि तिकडे केसेस लागतात आहे आणि मंत्र्यासारखे लोक हे प्रकार करायला लागणं हा भाग नव्हता. त्यांच्या मनामध्ये नवनिर्मिती होती. जे जे मंत्री आज असे रस्त्यावरून आंदोलन करतात, मग ते ओबीसी असो की मराठा समाजाचे असो, त्या नेत्यांनी जरा आत्मपरीक्षण करावं. तुमच्या या आंदोलनाचं फलित काय? शेवटी हे सगळं संसदेत किंवा विधानसभेतच जाणार आहेत ना. तिथं काय बोंब आहे आणि तिथं हे का होत नाही त्याचं कारण हे आहे. 102वी घटना दुरुस्ती, 127वी घटना दुरुस्ती, खेळ चाललेला आहे ना. हे आपल्याला कळलं पाहिजे की लोकप्रतिनिधी ज्याला आपण म्हणतो ते या 10व्या अनुसूचीनुसार तुमचे प्रतिनिधी राहत नाही तर ते पक्षाचे मांडलिक होतात. आणि हा एकच संदेश मला वाटतं आजच्या या सगळ्या पारायणाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. वेळेची घंटी वाजलेली आहे. आपली आजची वेळ संपलेली आहे. प्रश्नकर्त्याचे मनोमन आभार मानतो.